लाडक्या बहिणीच्या संदर्भात दररोज शेकड्यानं वेगवेगळ्या बातम्या अपडेट्स येत असतात की सरकारला आणि या बातम्या देणाऱ्यांना दुसरं तिसरं काहीच काम नाही की उठलं की सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे सातत्यानं अपडेटच देत असतात आणि आपणही येडे मूर्खासारखे अशा या बातम्यांवर विश्वास ठेवतो आणि त्याच्यात लाखामध्ये व्ह्यूज देतो, त्याच्यावर आपल्या ऍक्शन देतो, रिॲक्शन देतो. मात्र आपल्याला असं वाटत नाही की कुणीतरी आपल्याला मूर्ख बनवते, चुत्या बनवते, फसवते आहे. याच्यावर कुणाचा भरोसा बसत नाही आणि मूर्ख बनणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही मूर्ख बनवणाऱ्यांची अशी ही प्रक्रिया निरंतर चालूच राहणार आहे. हेच काही स्क्रीनशॉट आहेत बघा. सकाळीच पहिला टप्पा सुरू, 3,000 रुपये वाटप 4, 5, 6 डिसेंबर 3 दिवस 17वा हप्ता 3,000 रुपये 15 जिल्ह्यात पैसे. बहिणीचं नशीब चमकलं. दुसरी बातमी आहे, बहिणीची भाऊबीज गोड झाली. आता 30 ऑक्टोबर 16वा हप्ता, तो 16व्या हप्त्याचा आहे. आता 17व्या हप्त्याचे बाबत अभिनंदन, 3,000 रुपये जमा. सकाळपासूनच 3,000 रुपये हप्ता जमा झाला. गुड न्यूज, मोठी अपडेट. हा डिसेंबर मधलीच बातमी आहे. 16, 17, 18 नोव्हेंबर 3 दिवस 17वा हप्ता सुरू. 17वा हप्ता सुरू ही 16, 17, 18 नोव्हेंबरची बातमी आहे आणि आज 11 डिसेंबर आहे. तर अजून सुद्धा 17व्या हप्त्याच्याच बातम्या सुरू आहेत. 18 जिल्ह्यात 3,000 रुपये वाटप सुरू. 17वा व 18वा हप्ता एकत्र 27 नोव्हेंबर ची बातमी आहे. पैसे मंजूर. 17वा हप्ता 2,100 रुपये ही बातमी आत्ताची आहे. त्याच्यानंतर 17वा व 18वा हप्ता निधी मंजूर. त्याच्यानंतर 28 नोव्हेंबर, त्याच्यानंतर 1, 2, 3 डिसेंबर 3 दिवस 17वा हप्ता सुरू. म्हणजे आता आज 11 डिसेंबर असताना हा 13 जिल्ह्यातून. 28 नोव्हेंबर लाडक्या बहिणींना 20 लाख रुपये कर्ज वाटप. 4, 5, 6 डिसेंबर 3 दिवस 17वा हप्ता 3,000 रुपये वाटप. 15 जिल्ह्यात पैसे. बहिणीचं नशीब चमकलं. GR 1,500 रुपये संदर्भात महत्वाची सूचना. 25 नोव्हेंबर, 11 डिसेंबर 3,000 सोडले. पुन्हा ही मतदान झाल्यामुळे पैसे मंजूर. आज गुरुवार 4 डिसेंबर 3,000 रुपये पटकन मिळाले. सकाळीच पहिला हप्ता सुरू. 11, 12, 13 डिसेंबर म्हणजे 13 डिसेंबरचंही भविष्य यांनी सांगितलेलं आहे. 3 दिवस 17वा हप्ता 3,000 रुपये आणि त्याच्यानंतर 12 जिल्हे 8च बँकेत 9 डिसेंबरची ही बातमी. अशा येड्या बनवणाऱ्या अनेक बातम्या आहेत आणि याच्यामध्ये आपण सुद्धा येड्यासारखं येडं बनत चालतो. आता कालचं जे काही विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरू आहे तर त्याच्यामध्ये तटकरे बाई काय बोलल्या ते तुम्हाला. ऍपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ऍप्लिकेशन आहेत आणि पोर्टलवर याचा किती फेक बेनिफिशरीज आहेत. आता काय म्हणताय, केवायसी करतोय. केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होतं केवायसी. आता ह्या ताई ज्या बोलल्या किंवा त्यांनी जी काही सभागृहामध्ये माहिती दिली तर त्याच्या आधारावर जे काही 12,000 पुरुष लाभार्थी आहेत तर याच्या आधारे अशी मागणी कोणीच करत नाही की आमच्या संबंधित महिला व बालकल्याण मंत्र्यांनी नैतिकतेचा आधार घेऊन, कारण लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही अपडेट आहेत तर 31 डिसेंबर पर्यंत केवायसी ची प्रक्रिया वाढवलेली आहे. ऑनलाईन ऑफलाईनची प्रक्रिया आता ज्यांची झालेली नाही म्हणजे ज्यांना पती नाहीत किंवा पती आणि वडीलही नाहीत अशांसाठी जी काही प्रक्रिया आहे तर त्याच्या सुद्धा बाबत सुद्धा अपडेट येत आहेत आणि ज्यांना हप्ता मिळाला नाही तर त्याच्याबाबत सरकारला जाब विचारणं हे सगळ्यांचं तुमचं आमचं कर्तव्य आहे. या बातमीदारांनी सरकारला प्रश्न उपस्थित केला पाहिजे की आमच्या बहिणींना जो काही 17वा हप्ता आहे तर 14 हप्त्यापर्यंत नियमित पैसे मिळाले, 13 हप्त्यापर्यंत नियमित पैसे मिळाले, मात्र 16वा 17वा हप्ता का मिळाला नाही. जर नाकारला असेल, रिजेक्ट केला असेल तर त्या लाभार्थ्याला त्याचं कारण कळवलं पाहिजे. तो त्याचा घटनादत्त अधिकार आहे. घटनेनं त्याला अधिकार दिलेला आहे की जर समजा एखादा लाभार्थी सतत 10 महिने त्याचा लाभ घेत असेल आणि 11व्या महिन्यात जर त्याचा अचानक लाभ बंद केला असेल तर त्याला त्याचं सूचनापत्र दिलं पाहिजे की या कारणामुळे तुमचा लाभ बंद करण्यात केला आहे. त्यानं तुम्ही स्पष्टीकरण द्या. तुमचं उत्पन्न जे आहे ते 3 लाखाच्या वर आहे किंवा 5 लाख आहे किंवा अजून कुठलं वेगळं कारण आहे. दुसरी गोष्ट, 12 लाख पुरुष लाभार्थी जर 12,000 पुरुष लाभार्थी जर कर्मचारी जर याचा लाभ घेत असतील तर तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये 40 ते 50 प्रकारची वेगवेगळी ऍप्लिकेशन्स आम्ही वापरतो. साधं सरळ आहे की तुम्हाला जर एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये जर पैसे गुंतवायचे झाले, 10 रुपये रोजानं जरी पैसे गुंतवायचे म्हटलं तर म्युच्युअल फंड साठी त्यावेळेस तुम्ही तुमची प्राथमिक माहिती भरता किंवा एखाद्या लोन ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्हाला एखादी छोटी कंपनी, जे NBFC कंपन्यांना सरकारनं परवानगी दिलेली आहे तर
तर अशी कंपनी जर तुम्हाला लोन देत असेल 2,000 रुपये, तर त्या ठिकाणी तुमचा पॅन आणि आधारवरचा डाटा जरी मिसमॅच झाला, की एखाद्याचं नाव जर माधव असेल आणि माधवचं स्पेलिंग तो MADHAV लिहित असेल आणि दुसरीकडे ओ लिहित असेल, ते जर मिसमॅच होत असेल तर ते ऍप्लिकेशन स्वीकारत नाही. तुमचं नाव मिसमॅच झालं म्हणते. आणि मग इथे ज्यावेळेस ऍप्लिकेशन आणि पोर्टलवर यांनी लाडक्या बहिणीचे ऍप्लिकेशन घेतले, अर्ज घेतले, तर त्यावेळेस यांच्याकडे सगळा डाटा ऑलरेडी होता. आधार पॅनला लिंक होतं. ज्यांचं नव्हतं लिंक त्यांच्याकडून हजार हजार रुपये दंड घेऊन तुम्ही लिंक करायला लावलं. मग ही सरकारची कुठेतरी चूक आहे. आणि या मुद्द्यावर आमच्या मुख्यमंत्र्यानं, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यानं, सध्याच्या असलेल्या ज्यांनी ही योजना सुरू केली त्या अर्थमंत्र्यांना आणि महिला व बालकल्याण मंत्र्यांना स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे. की राज्यामध्ये जर एवढे 12-12 हजार आणि 24-24 लाख जर बोगस लाभार्थी निघत असतील, तरी सरकारची यंत्रणेचं कुठंतरी अपयश आहे. मात्र असं कुणालाच वाटत नाही. हा प्रश्न सरकारला कुणालाच विचारावासा वाटत नाही. आणि त्या एखाद्या मतदारसंघातल्या आमदारालाही सरकारला याबाबत धारेवर धरावंसं वाटत नाही. सगळ्यांनी जर सामूहिक त्यांना सरकारला जर विचारणा केली की आदर्श घोटाळ्यामध्ये जर नाव येत असेल आणि अशोक चव्हाणला त्यावेळेस राजीनामा द्यावा लागत असेल, एका साध्या वाक्यावरून किंवा मीडियाच्या एका बातमीवरून RR पाटलांना जर राजीनामा द्यावा लागत असेल किंवा अजून कुठल्या मंत्र्यांना, विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागत असेल, तर मग यांनी राजीनामा न द्यायला काय हरकत आहे. परंतु असं कुठं करायचं नाही. हे सगळं तुम्हाला आम्हाला गुलाम बनवलेलं आहे आणि आपणही येडे मूर्ख गुलाम बनत चाललेलो आहोत. या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नसेल आवडला तर करू नका, काय अडचण नाही. ठीक, धन्यवाद.